नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। प्रश्न बघा, हे सर्व 1 ते 5 सप्टेंबर या दरम्यानचे असणार आहेत। पाठ असणार आहे आपला 151वा। यामध्ये महत्त्वाच्या नियुक्तीसोबतच जी काही पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे, तर त्यामध्ये भारताची जी काही कामगिरी आहे बघा आतापर्यंतची, तर त्यावर प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। प्रश्न पहिलाच आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। नुकतंच ज्या काही बलात्कार केस होत आहेत भारतामध्ये, त्या अतिशय वाईट गोष्टी सध्या घडत आहेत आणि त्यावर पहिलाच प्रश्न बघा, सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि त्यावर आपण प्रश्न घेतलेला आहे। प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक हे मंजूर करण्यात आले? तर पर्याय क म्हणजेच पर्याय सी पश्चिम बंगाल। तर पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक हे नुकतंच मंजूर करण्यात आले। नुकतंच बघा, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जे काही आरजी कर मेडिकल कॉलेज आहे बघा, आरजी कर मेडिकल कॉलेज, तर यामध्ये एक अतिशय वाईट घटना घडली होती आणि त्याचा निषेध म्हणून बघा पूर्ण भारतभर आंदोलने तसेच सरकारचा निषेध केला जात होता। आणि आता या निषेधावर बघा त्या ठिकाणच्या सरकारने विधानसभेत एक बलात्कार विरोधी विधेयक हे नुकतंच सादर केले आणि ते मंजूर करण्यात आले। आता या कायद्या अंतर्गत बलात्काराची केस ही 21 दिवसांमध्ये बघा शोधली जाणार आहे। 21 दिवसाच्या आत त्याचा निर्णय हा घेण्यात येणार आहे आणि जेव्हा त्या गुन्हेगाराची शिक्षा ही बघा गुन्हेगार हा बघा सिद्ध झाल्यास, तर त्या गुन्हेगाराला 10 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली बघा या बलात्कार विरोधी विधेयकामध्ये। तर जेव्हा एखादा गुन्हेगार हा बलात्कारी म्हणून सिद्ध झाला, तर त्याला 10 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा आता देण्यात येणार आहे आणि असे विधेयक हे नुकतंच बघा पश्चिम बंगाल या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आलेले आहे। सध्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ममता बॅनर्जी हे सध्या मुख्यमंत्री आहेत आणि राजधानी आहे कोलकाता। दुसरा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील चक्रीवादळाला अस्सान हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? तर पर्याय ड आपला दुश्मन पाकिस्तान। तर अरबी समुद्रातील चक्रीवादळाला अस्सान हे नाव पाकिस्तान या देशाने दिलेले आहे। सध्याचे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ आणि आसिफ अली झरदारी, हे कोण आहेत? तर राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपती। आता पाकिस्तानची राजधानी काय आहे? राजधानी, तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर सांगण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर नुकतंच पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा या होत आहेत आणि या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भारतीय ध्वजवाहक कोण होते? भारतीय ध्वजवाहक, तर भारतीय ध्वजवाहक होते हे सुमित अंतिल। पुरुष ध्वजवाहक होते सुमित अंतिल आणि महिला ध्वजवाहक होत्या भाग्यश्री जाधव। भाग्यश्री जाधव ह्या महिला ध्वजवाहक होत्या आणि सुमित अंतिल हे पुरुष ध्वजवाहक होते। इथे एक महत्त्वाचा पॉईंट आपण इथे क्लिअर केला, जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। IMP टॉपिक आहे, प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवा। तर पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले आहे? तर बघा सुवर्ण पदक जिंकलेले आहे, सुवर्ण पदक। प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता हे जे काही सुमित अंतिल आहेत, तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते भालाफेकपटू आहेत, भालाफेक या खेळाशी ते संबंधित आहेत। त्यांनी 70.59 मीटर भालाफेक करत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेले आहे। जेव्हा 2020 साली टोकियो या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या झाल्या होत्या, तर त्यावेळी देखील त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते आणि सलग 2 वर्षात बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे पहिले भारतीय भालाफेकपटू ठरले आहेत सुमित अंतिल।
किती मीटरचा थ्रो फेकला तर 70.59 मीटरचा. आता प्रश्न भालाफेक संबंधित आहे. तर नुकतंच पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या, तर त्यावेळी नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले होते तर त्यांनी जिंकले होते रौप्य पदक जिंकले होते. गोल्डन बॉय बघा भारताचा, त्याने कोणते पदक जिंकले होते तर रौप्य पदक जिंकले होते. किती मीटरचा थ्रो फेकला होता तर 89.45 मीटरचा थ्रो फेकला होता. आता हे सुमित अंतिल कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर ते आहेत हरियाणा या राज्याशी ते संबंधित आहेत, हरियाणा या राज्याशी. आता समारोप उद्घाटनावेळी भारतीय ध्वजवाहक होते भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल. आता समारोप वेळी भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत हा देखील आपण प्रश्न इथे कव्हर करूया. तर हरविंदर सिंह व प्रीती पाल, हरविंदर सिंह व प्रीती पाल हे दोघे बघा आता पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. पुढचा चौथा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे? IMP प्रश्न आहे. तर नुकतंच पर्याय क 23व्या, तर केंद्र सरकारने 23व्या विधी आयोगाची स्थापना केली आहे, 23व्या केली आहे. याचा कालावधी काय असणार आहे तर कालावधी असणार आहे बघा 3 वर्षासाठीचा. 3 वर्षासाठी बघा केंद्र सरकारने 23व्या विधी आयोगाची ही स्थापना केली आहे. 1 सप्टेंबर 2024, 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027 पर्यंत, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत कालावधी असणार आहे 23व्या विधी आयोगाची आणि याची स्थापना नुकतंच केंद्र सरकारने केलेली आहे. आता 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ऋतुराज अवस्थी हे 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते आणि यांचीच बघा नुकतंच लोकपाल न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, ऋतुराज अवस्थी यांची. प्रश्न विचारला जाऊ शकतो, लोकपाल न्यायिक सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी यांची लोकपाल न्यायिक सदस्य म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 5वा आहे, कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केली आहे तर पर्याय क कर्नाटक या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केलेली आहे. कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरमैया, राजधानी आहे बंगळुरू. पुढचा 6वा प्रश्न आहे, ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत तर पर्याय अ पहिले. ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत. 7वा प्रश्न आहे, वरुण अभ्यास 2024 नौदल सराव कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आला तर पर्याय ए भारत व फ्रान्स या 2 देशांदरम्यान वरुण अभ्यास 2024 नौदल सराव हा आयोजित करण्यात आला आहे. तसेच फ्रिंजेक्स हा जो काही युद्ध सराव आहे तो देखील बघा याच 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात येतो, फ्रिंजेक्स. 8वा प्रश्न आहे, अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ड डॉक्टर अविनाश आवलगावकर. डॉक्टर अविनाश आवलकर यांची भाषा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बघा नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती तर पर्याय क मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 ही आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे तर पर्याय अ डिजिटल कृषी मिशन ही योजना केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली योजना आहे. आता सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चौहान हे देशाचे सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. 11वा प्रश्न आहे,
पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या नित्याश्री सिवनने कोणते पदक जिंकले? प्रश्न बघा, सर्व अतिशय महत्त्वाचे आहेत. कुठलाही प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तर त्यांनी पदक जिंकलेले बघा, कांस्य पदक. नित्याश्री सिवनने कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. जर राज्याचा विचार केला तर तमिळनाडू या राज्याशी ते संबंधित आहेत. 12वा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या निषाद कुमारने कोणते पदक जिंकलेले आहे? निषाद कुमारने, तर निषाद कुमारने पर्याय ब रौप्य पदक जिंकलेले आहे. इथे पॉइंट कव्हर करतो. तर बघा, परीक्षेमध्ये कधी कधी रौप्य पदक, कांस्य पदक, सुवर्ण पदक असे ऑप्शन नसून ब्रॉन्झ मेडल, सिल्वर मेडल, गोल्ड मेडल असे ऑप्शन असतात. तर त्या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे. तर ब्रॉन्झ मेडल म्हणजे कांस्य पदक, सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक आणि गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक. तर ते आपण इथे क्लिअर करून ठेवायचं आहे, नाहीतर आपण चुकीचा ऑप्शन देऊ. तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल जिंकलेले आहे. सिल्वर मेडल. आता कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते आहेत बघा, उंच उडी या खेळाशी संबंधित. उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत. राज्य आहे हिमाचल प्रदेश. 2020 साली ज्या काही टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या बघा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, तर त्यामध्ये देखील त्यांनी रौप्य पदकच पटकावले होते. पुढचा 13वा प्रश्न आहे, कोणत्या फुटबॉल संघाने डुरंड कप 2024चे विजेतेपद पटकावले? तर पर्याय ड नॉर्थ ईस्ट युनायटेडने डुरंड कप 2024चे विजेतेपद पटकावले. कधी कधी प्रश्न विचारला जातो, डुरंड चषक किंवा डुरंड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित. असे प्रश्न देखील विचारले जातात. तर याचबरोबर आपण कोणी जिंकला आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते देखील आपण कव्हर करायचं आहे. जिंकला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेडने आणि कोणत्या खेळाशी संबंधित? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. 14वा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या योगेश कथुनियाने कोणते पदक जिंकले? योगेश कथुनियाने, तर त्याने देखील रौप्य पदक जिंकलेले आहे. रौप्य पदक. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर डिस्कस थ्रो. डिस्कस थ्रो F56 या खेळाशी ते संबंधित आहेत आणि याच्यामध्ये त्याने रौप्य पदक जिंकलेले आहे. 2020 सालच्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत देखील त्याने रौप्य पदकच पटकावले होते. रौप्य पदक. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हरियाणा नाही, हिमाचल प्रदेश या राज्याशी ते संबंधित आहेत. पुढचा 15वा प्रश्न आहे, हिमाचल प्रदेश नाही, हरियाणा राज्याशी संबंधित आहेत. हरियाणा. दीप्ती जीवनजीने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर त्यांनी पटकावले आहे पर्याय क कांस्य पदक. दीप्ती जीवनजीने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेले आहे. तर त्यांनी 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने हे कांस्य पदक पटकावलेले आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तेलंगणा या राज्याशी ते संबंधित आहेत. पुढचा 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क पी वेलरासू यांची MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली. MIDCची स्थापना झाली आहे 1 ऑगस्ट 1962 साली. 1 ऑगस्ट 1962 साली MIDCची स्थापना झाली. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. सध्याचे उद्योग मंत्री कोण आहेत? तर उदय सामंत हे महाराष्ट्राचे सध्याचे उद्योग मंत्री आहेत. 17वा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर पर्याय ड तेजिंदर सिंग हे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून बघा नुकतंच यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रमुख कोण आहेत? तर विवेक राम चौधरी हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत. नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. उपेंद्र द्विवेदी आहेत बघा भारतीय भूदलाचे प्रमुख. भूदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख आहेत विवेक राम चौधरी.
CDS कोण आहेत? अनिल चव्हाण आहेत बघा, CDS अनिल चव्हाण. किती आहेत? तर दुसरे आहेत, दुसरे. आता हवाई दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 8 ऑक्टोबर 1932 साली हवाई दलाची स्थापना झाली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 18वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण केलेले आहे? तर पर्याय ब 3. 3 वंदे भारत एक्सप्रेसला बघा त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्या 3 वंदे भारत एक्सप्रेस कोणकोणत्या? तर ते देखील आपण कव्हर करूया. तर मेरठ लखनौ, मदुराई बंगळुरू आणि चेन्नई नागरकोइल यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या 3 राज्यातील महत्त्वाच्या 3 नवीन वंदे भारतचे नुकतंच लोकार्पण केले. पुन्हा एकदा नावे सांगतो, मेरठ व लखनौ, मदुराई ते बंगळुरू, चेन्नई ते नागरकोइल अशा 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. आता टोटल संख्या किती झाली भारतातील वंदे भारतची? तर ते इथे कमेंट करून सांगायचं आहे. तसेच भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणती? त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. मी भरपूर सांगितलं आहे बघा, तर ते तुम्ही आता इथे सांगायचं आहे. 19वा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रीती पालने कोणते पदक जिंकलेले आहे? प्रीती पालने. तर प्रीती पालने जिंकलेले आहे कांस्य पदक. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रीती पालने कांस्य पदक जिंकलेलं आहे. इथे देखील मगाशीच आपण सांगितलं. तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समारोप सोहळ्यावेळी हरविंदर सिंह यांच्यासोबत बघा प्रीती पाल हे भारतीय ध्वजवाहक असणार आहेत. पुरुष ध्वजवाहक कोण समारोप सोहळ्यावेळी? तर हरविंदर सिंह. आणि महिला ध्वजवाहक कोण? तर प्रीती पाल. आणि यांनीच आता कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. कशामध्ये? तर 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने पदक जिंकलेले आहे, कांस्य पदक. तसेच बघा एकाच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके पटकावणारी पहिली महिला कोण आहे? तर प्रीती पाल. पहिली महिला आहे प्रीती पाल. याचबरोबर बघा जे काही मनू भाकर आहे त्यांनी देखील बघा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 कांस्य पदक पटकावले होते बघा, 2 कांस्य पदक. तशीच कामगिरी आता प्रीती पालने केलेली आहे. एकाच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने 2 पदके पटकावलेले आहेत आणि असे करणारी ती पहिली पॅरा ऑलिम्पिक खेळाडू बनलेली आहे बघा, प्रीती पाल. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याशी त्या संबंधित आहेत आणि समारोप सोहळ्यावेळी त्या ध्वजवाहक असणार आहेत. पुढचा आहे 20वा प्रश्न, धर्मेंद्र कुमार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव बनले आहेत? तर पर्याय ए, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव बनलेले आहेत धर्मेंद्र कुमार. पुढचा 21वा प्रश्न आहे, जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर पर्याय ड, नवी दिल्ली या ठिकाणी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे करण्यात आले होते. 22वा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिलारीने कोणते पदक जिंकले? तर पदक जिंकले आहे पर्याय ब, रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोळाफेक या खेळाशी ते संबंधित आहेत. आता कोणत्या राज्याशी? तर आपल्या महाराष्ट्रातील आहेत बघा सचिन खिलारी. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहेत ते, सांगली जिल्ह्यातील. जसे स्वप्नील कुसाळ आहेत बघा महाराष्ट्रातील, त्यांनी देखील पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये पदक जिंकले होते आणि आता पॅरा ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिलारीने पदक जिंकलेले आहे. कोणते? तर रौप्य पदक. गोळाफेक या खेळाशी ते संबंधित आहेत. पुढचा 23वा प्रश्न आहे, रुबिना फ्रान्सिसने पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर पर्याय क, कांस्य पदक पटकावलेले आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर नेमबाजी या खेळाशी ते संबंधित आहेत, नेमबाजी या खेळाशी. 10 मीटर एअर पिस्तूल SH-1 या खेळामध्ये त्याने कांस्य पदक पटकावलेले आहे, कांस्य पदक.
पुढचा 24वा प्रश्न आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड रजनीश नारंग यांची नियुक्ती करण्यात आली हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी. 25वा प्रश्न आहे, बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर पर्याय ड उत्तर प्रदेश या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बबिता चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा आहे 26वा प्रश्न, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा कितीच्या वर पदके जिंकलेली आहेत? तर पर्याय अ 20च्या वर पदके ही बघा भारताने पहिल्यांदाच जिंकलेली आहेत. आतापर्यंत 26 पदके ही भारताच्या खात्यामध्ये जमा झालेली बघा. भारताच्या खात्यामध्ये किती? तर 26 पदके ही भारताने जिंकलेले आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 20च्या वरती भारत कधीही गेला नव्हता, परंतु यावर्षी 20च्या वरती भारताने पदके पटकावलेली आहेत. 27वा प्रश्न आहे, हरविंदर सिंग, मगाशीच आपण पाहिलं हरविंदर सिंग हे बघा पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक असणार आहेत आणि यांनी आता पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले? तर त्यांनी पटकावलेले आहे पर्याय अ सुवर्ण पदक पटकावलेले आहे हरविंदर सिंग यांनी पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तिरंदाजी, नेमबाजी या खेळाशी ते संबंधित आहेत. तसेच बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे पहिले नेमबाज आहेत बघा हरविंदर सिंग, पहिले नेमबाज पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावणारे. प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो. 28वा प्रश्न आहे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय ब इंग्लंड या देशामध्ये आयोजन करण्यात येणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर ती होणार आहे पाकिस्तान या देशामध्ये. नुकतंच महिलांचा T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? तर UAE या देशामध्ये होणार आहे. बांगलादेशमध्ये होणार होता, परंतु जी काही बांगलादेशमध्ये सध्या स्थिती आहे तर त्या कारणासाठी ICCने UAE या देशामध्ये महिलांचा T20 वर्ल्ड कप हा घेण्याचे ठरवलेले आहे. 29वा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत? तर पर्याय अ राजस्थान रॉयल्स RR. तर राजस्थान रॉयल्स म्हणजेच RR चे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत राहुल द्रविड. जो काही T20 वर्ल्ड कप झाला बघा पुरुषांचा, तर त्यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण होते T20 वर्ल्ड कप दरम्यान? तर तेच होते राहुल द्रविड आणि यांनीच बघा चांगली प्रशिक्षक म्हणून कामगिरी करत भारताला बघा T20 मध्ये वर्ल्ड कप मिळवून दिला. आता T20 चे मुख्य प्रशिक्षक होते राहुल द्रविड. तर कोणाच्या नेतृत्वात भारताने वर्ल्ड कप जिंकला? तर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात वर्ल्ड कप हा जिंकला आहे. आता मुख्य प्रशिक्षक कोण आहेत भारताचे? तर गौतम गंभीर हे भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत? तर मॉर्ने मॉर्केल. 30वा प्रश्न आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंगने कोणते पदक जिंकले? प्रश्न क्रमांक 30. तर पर्याय ब रौप्य पदक. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंगने रौप्य पदक जिंकलेले आहे. रौप्य पदक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर भालाफेक या खेळाशी ते संबंधित आहेत. भालाफेक. F46 या खेळ प्रकारात त्याने रौप्य पदक जिंकलेले आहे. तसेच सुंदर सिंग गुर्जरने कोणते पदक जिंकलेले आहे भालाफेकमध्ये? सुंदर सिंग गुर्जरने, तर त्याने जिंकलेले आहे कांस्य पदक जिंकलेले आहे सुंदर सिंग गुर्जरने. 31वा प्रश्न आहे, शरद कुमारने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर पर्याय ब रौप्य पदक पटकावलेले आहे शरद कुमारने पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत शरद कुमार. बिहार या राज्याशी संबंधित आहेत बघा, बिहार या राज्याशी संबंधित. 32वा प्रश्न आहे, हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेड HAL च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
तर पर्याय अ DK सुनील यांची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HALच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 33वा प्रश्न आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क व्ही सतीश कुमार यांची इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी निवड करण्यात आलेली आहे. 34वा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय अ 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन हा साजरा करण्यात आला. 35वा प्रश्न आहे, दुसरे ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलन 2024 कोठे होणार आहे? तर ते होणार आहे पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे दुसरे ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलन. 36वा प्रश्न आहे, कोणत्या देशात 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी घातली आहे? तर पर्याय क स्वीडन या देशात 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी घातली आहे. 37वा प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते ॲग्रीश्युअर हे पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर पर्याय ब शिवराज सिंह चौहान हे कृषी मंत्री आहेत बघा भारताचे, आणि यांच्या हस्ते ॲग्रीश्युअर हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे. 38वा प्रश्न आहे, भारतातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत? तर त्या आहेत पर्याय ड सावित्री जिंदाल या भारतातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत एकमेव महिला आहेत. 39वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहोचली आहे? तर पर्याय ब 9.5 कोटींवर पोहोचली आहे महाराष्ट्र राज्याची एकूण मतदारांची संख्या. 40वा प्रश्न आहे, 10 लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरली? तर पर्याय अ रिलायन्स इंडस्ट्रीज ही 10 लाख कोटीपेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी ठरली आहे. 41वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 2023-24 मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले? तर पर्याय क मध्य प्रदेश या राज्यामध्ये 2023-24 मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले. पुढचा 42वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेमध्ये किती घटकांचा समावेश आहे? तर पर्याय ब 6 घटकांचा समावेश आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पीक विज्ञान योजनेमध्ये. 43वा प्रश्न आहे, केंद्राने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली? तर पर्याय ड 309 किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मनमाड ते इंदूर या प्रकल्पाला केंद्राने मंजुरी दिली आहे. पुढचा आहे 44वा प्रश्न, राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोठे सुरू झाल्या? तर पर्याय ब बंगळुरू या ठिकाणी राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 ह्या सुरू झालेल्या आहेत, आणि यामध्ये महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने रौप्य पदक जिंकलेले आहे बघा. रौप्य पदक कोठे? तर राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा ज्या बंगळुरू या ठिकाणी होत आहेत, आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने रौप्य पदक जिंकलेले. कशामध्ये? तर 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये. पुढचा 45वा प्रश्न आहे, मुंबईत सुरू करण्यात येणारी पॉड टॅक्सी कोठून कोठे धावणार आहे? तर पर्याय क वांद्रे ते कुर्ला या दरम्यान धावणार आहे मुंबईत सुरू करण्यात येणारी पॉड टॅक्सी. प्रश्न IMP आहे बघा मुंबई यासाठी, स्टार मार्कून ठेवा. तसेच पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोठे दाखल झाली भारतामध्ये? तर मुंबई या ठिकाणी दाखल झाली होती. पुढचा आहे, इलेक्ट्रॉनिक्स हे देशातील सर्वात मोठे कितवे निर्यात क्षेत्र बनलेले आहे? पर्याय ड 5वे. इलेक्ट्रॉनिक्स हे देशातील सर्वात मोठे निर्यात क्षेत्र बनलेले आहे. 47वा प्रश्न आहे, एका षटकात 6 षटकार मारणारा प्रियांश आर्या हा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? तर पर्याय ब 3रा. प्रियांश आर्या हा 3रा क्रिकेटपटू ठरला आहे जो एका षटकात 6 षटकार मारणारा. 48वा आणि शेवटचा प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पर्याय क उदय डोंगरे यांना नवी दिल्ली येथे उत्कृष्ट क्रीडा उपक्रम आयोजक या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 48 जे चालू गणिताचे प्रश्न बघा
परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आणि ते आपण इथे कव्हर केलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.